आदित्य राजावत पुन्हा जातं या स्ट्राइक ऑन हरी पाडाळे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती हरी पाडाळे ऑन फायर. षटकार. पाडाळ्यांच्या बॅटमधून षटकार. भन्नाट फॉर्म मध्ये भन्नाट टच मध्ये असणारा हा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा आपल्या इतिहासाची पुनरावृत्ती करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कित्येक वर्ष दबदबा नक्कीच या खेळाडून निर्माण केलाय. तो फलंदाज हरी पाडाळे पुन्हा एकदा फिर से एक बार हरी पाडाळेचा वार चेंडू सीमारेषे पार. षटकार. अहो लांडग्या मोरे सेळ्या मेंढ्याची वळवळ, अहो लांडग्या मोरे सेळ्या मेंढ्याची वळवळ, जाग्यावरती खेळ ग, जाग्यावरती खेळ, जाग्यावरती खेळ ग बाया, जाग्यावरती खेळ. लागोपाठच्या 9 चेंडू मध्ये 9 षटकार खेळण्याचा विक्रम हरी पाडाळ्यांच्या नावावरती आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये शुभम सुतार बाद झाले, त्यानंतर दाखल झालेत आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत आणि स्कोर कार्ड वेगाने पुढे जाऊन पोहोचेल फलकावरती. 43 धावा आहेत. 13 चेंडू बाकी आहेत. 22 धाव्यांची अजूनही गरज आहे. आदित्यला इथे कमबॅक करावा लागेल. या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा हरी पाडाळे वाघाची दहाड फोडलाय पहाड. बिग हिट. शेरण. षटकार. अजिंक्य खैरेचा आवडतीचा क्रमांक 12 आहे, तर दुसऱ्या बाजूने हरी पाडाळ्यांचा आवडतीचा क्रमांक 16 आहे. 12 चेंडू मध्ये 16 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 49 धावा धावफलकावरती. लागोपाठच्या 3 चेंडू मध्ये 3 षटकार हरी पाडाळ्यांच्या बॅटमन आलेत आणि समीकरण अगदी सोपं करण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. समीकरण नक्कीच सोपं करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. शुभम सुतार अगदी स्वस्तात बाद झाला.